मित्रांनो, आज आपण पाहणार आहे फोटोशॉपमधले 3 फॉर्मॅट. पहिला फॉर्मॅट म्हणजे PSD, दुसरा PSB आणि तिसरा TIFF. असे 3 फॉर्मॅट आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आणि हे फॉर्मॅट आपण कुठे वापरू शकतो, कशासाठी केलेले आहेत, हे संपूर्ण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, यासाठीच आपण हे 3 फॉर्मॅट आपण एकदम सोप्या भाषेत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला फॉर्मॅट जो कॉमन आणि फोटोशॉपकडून डिफॉल्ट सेट केलेला असतो तो म्हणजे PSD फॉर्मॅट. आता हा PSD फॉर्मॅट हा आपलं संपूर्ण जे डिझाईन आपण बनवतो ते संपूर्ण लेयर्स किंवा संपूर्ण डाटा हा आपला या PSD फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेला असतो. आणि ही फाईल देखील तितकीच हेवी होत राहते. तर याबाबत जर समजा आपण कोणतीही डिझाईन करत असेल किंवा कोणतंही आपण काम करत असेल तर ही आपण फुल्ली एडिटेबल फाईल ठेवू शकतो. त्याचप्रकारे दुसरा फॉर्मॅट म्हणजेच PSB फॉर्मॅट, जो की आपण लार्ज फोटोशॉप फॉर्मॅट म्हणून आपण ओळखला जाऊ शकतो. त्यात PSB आणि PSD हा सारखाच आहे. फरक इतकाच की हा PSB फॉर्मॅट हा मोठ्या फाईल साईज साठीच वापरला जातो. जर तुमची फाईल ही 2 GB पेक्षा मोठी होत असेल किंवा तुम्ही मोठा फ्लेक्स डिझाईन जसं की 20x30, 40x40 अशा मोठ्या फाईलवरती जर तुम्ही काम करत असाल तर नक्कीच तुम्ही हा PSB फॉर्मॅट वापरला पाहिजे, जेणेकरून तुमचा पूर्ण डिझाईनचा डाटा हा प्रॉपरली आणि फुल्ली लेयर्समध्ये क्वालिटी कोणत्याही प्रकारचे डाऊन न होता हे सेव्ह राहील. आणि तिसरा फॉर्मॅट येतो तो म्हणजेच TIFF हा फॉर्मॅट, जो की प्रॉपरली प्रोफेशनल डिझाईनसाठी, त्याचबरोबर प्रिंटिंगचं जे वर्क राहतं जसं की ऑफसेट प्रिंटर्स यांच्याकडे हा TIFF फॉर्मॅट हा यूज केला जातो. आणि मित्रांनो, आपण देखील आपल्या भरपूर व्हिडिओमध्ये आपण PSD हा फाईल सांगून आपण TIFF ही फाईल देत असतो. तर बऱ्याच मित्रांना ही ओपन करता येत नाही, तर त्यासाठी आजची ही व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवलेली आहे. तर मित्रांनो, आपण ही TIFF ही फाईल जर तुमचं काम ही ऑफसेट प्रिंटर्स, जसं मी मागे आत्ता सांगितलं, ऑफसेट प्रिंटिंग, हाय क्वालिटी प्रिंट किंवा क्लायंट प्रिंटिंगचं वर्क असेल तर आपण ही TIFF ही फाईल आपण सेव्ह करून ही प्रिंटिंग करू शकतो, जेणेकरून आपली प्रिंटिंग क्वालिटी ही एकदम टॉप नॉच राहील. आता या तिन्ही फाईलमध्ये जर काही फरक किंवा जर समतोल साधता येत असेल, म्हणजेच समान काय असेल, तर हे तिन्ही फाईल हे फुल्ली एडिटेबल राहतात. एकदम प्रॉपर कोणताही क्वालिटी लॉस न होता या तिन्ही फाईल आपण सेव्ह करू शकतो. बाकी जर शेवट थोडक्यात सांगायचं झालं तर डेली डिझाईनसाठी आपण PSD फाईल ही आपण जी डिफॉल्ट सेट असते ते आपण यूज करू शकतो. बाकी लार्ज फ्लेक्स डिझाईन असेल तर आपण PSB ही साईज आपण वापरू शकतो. आणि जर तुमचं प्रोफेशनल प्रिंटिंग वर्क असेल तर तुम्ही TIFF हा फॉर्मॅट नक्कीच यूज केला पाहिजे. बाकी मित्रांनो, तुमचं कन्फ्युजन हे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालं असेल. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.